नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, मी आणि आपला नयन भाऊ आपण आज दोघे जण लांबचा प्रवास करणार आहोत। अरे बापरे, आता तर आम्ही आज चौथा बनवा बघतोय, खूप मोठा जोरात पेटलेला बनवा। आपण सावाडा रेल्वे स्टेशनच्या ब्रिजच्या खालून आपण पुढचा प्रवास केला। मित्रांनो, आपण आता मुंबई गोवा हायवे वरती आहोत। आज आपण जातोय संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावामध्ये, जिथे की आपल्या खास मित्राचा हल्दी कार्यक्रम आहे। आता पूर्णपणे आपण आरवली गावामध्ये आलो। आपले आता ठराविक मित्र होते, त्यांचं आता काही नुकतंच लग्न झालंय, त्यांना आपण भेट दिली आणि आपण आता त्यांना प्रेझेंट पण करून घेतलं। आरवली गावामध्ये आपले मित्र तर भरपूरच आहेत। मग आम्ही आता चाललो जिथे हल्दी कार्यक्रमासाठी आलो होतो तिथे। आपण आता लग्न मंडपामध्ये प्रवेश केला आणि आपल्याला आपले मित्र अजय लांबे नवरदेव भेटले, पण आपले मित्र थोडे घाई गडबडीमध्ये होते। लग्न मंडपाचं डेकोरेशन एवढं भारी बनवलं होतं ना, एकच नंबर। आता आपल्या कोकणातली जुनी प्रथा म्हणजे आपल्या ज्या घरामध्ये लग्न आहे त्या घरामध्ये ताशी वाजवले जातात। आपण आज आलोय अजय दादाच्या हल्दीला। आता संध्याकाळची वेळ झाली होती, आपल्याकडे थोडा बराच टाइम होता। मग आपण ह्या लाल परीच्या मागून मागून गेलो आणि डायरेक्ट पोहोचलो मुंबई गोवा हायवेच्या बाजूने गरम पाण्याचं कुंड पाहिला। मित्रांनो, हे दृश्य आपण समोरासमोर पहिल्यांदाच पाहतोय। हे आहे संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावामध्ये हे गरम पाण्याचं कुंड। मित्रांनो, ह्या जागेचं खरं रहस्य काय असेल की इथं आपण आता जमिनीतून येणारं गरम पाणी पाहतोय। ही सर्व माहिती ह्या गावाकडच्यांनाच माहिती असेल। आपण पाण्यामध्ये 10 सेकंद हात ठेवू शकत नाही, एवढं गरम पाणी आहे। आम्हाला आता दोघांना पण भूक लागली होती, मग आम्ही दोघांना येणार डायरेक्ट अख्खं कलिंगड घेऊन कापूनच घेऊन आलो, कारण आम्ही दोघे पण वडापाव किंवा समोसा काहीच खाणार नव्हतो। कलिंगडचा आपण आता आस्वाद घेतला आणि आपण आलो थेट आता मित्राच्या घरी, जिथं की आपल्या मित्राची हलत सुरू झाली होती। हे अशा आपल्या आता मित्रमंडळींनी फोटोशूट केलं आणि डायरेक्ट घेतलं नाचायला।